नमस्कार मंडळी, आज थोडा वेगळा ब्लॉग आहे कारण की आज आम्ही फिरायला किंवा खायला नाही गेलो, तर एका मित्राच्या स्वप्नाचा प्रवास जवळून पाहायला गेलो. माझा मित्र साहिल स्टँडअप कॉमेडियन आहे आणि त्याचा शो होता हिंजेवाडीमध्ये. मग आम्ही निघालो थेट हिंजेवाडी दिशेने. रस्त्यात नेहमीप्रमाणे आमच्या गप्पा, टिंगल, टवाळी आणि आमची बोकचोदी सुरूच होती. शोच्या ठिकाणी पोहोचलो आणि एक गोष्ट बघून भारी वाटली, सगळेच तिकीट आधीच सोल्ड आउट होते. पण मित्रांनो, आज मी तुम्हाला फक्त शो बद्दल सांगणार नाहीये, मी तुम्हाला त्या माणसाबद्दल सांगणार आहे. हा स्टँडअप कॉमेडियन कसं बनलो. साहिल एक छोट्याशा गावातून आलेला मुलगा, ना कुठला मोठा ग्रँडफादर, ना कुणाचा सपोर्ट, ना कुणाची वळ, फक्त स्वतःवर विश्वास आणि डोळ्यात एकच स्वप्न. जेव्हा बाकीचे लोक त्याला जमणार नाही सांगत होते, तेव्हा हा माणूस स्वतःला मी करून दाखवणार सांगत होता. गेली 2-3 वर्ष झाली खूप मेहनत केला, अनेक वेळी कमी लोकांसमोर शो केला, अनेक वेळा रिस्क घेतली, पण कधीच हार मानला नाही. आणि आज तोच मुलगा छोट्या स्टेजवर उभा राहत होता. तोच आज शेकडो हजारो लोकांसमोर स्टेज गाजवत आहे. खरंच सांगतो, मित्राचा हा प्रवास पाहून अभिमानाने छाती भरून येते. आणि मग सुरू झाला शो. बाकी साहिलने जे जोक मारलाय ते इथे सांगितलं तर तुमची मजा जाईल, पण एवढं सांगतो का अक्षरशः हसून हसून वेडे झाले होते. शो संपला आणि आता आमचा दुसरा महत्वाचा मिशन सुरू झाला, जेवण. मग साहिल म्हटला, भाऊ तू आतापर्यंत मच्छी थाली ट्राय केली की नाही? मी म्हटलं नाही रे. तो म्हटला, आज तुझं आयुष्य बदलणार आहे. आणि मग आम्ही गेलो मच्छी थाली खायला. मित्रांनो, पहिल्यांदाच मच्छी थाली ट्राय करत होतो आणि खरं सांगायचं तर एक नंबर. चिकनवर प्रेम करणारा मी त्या दिवशी मच्छीच्या प्रेमात पडलो. थाली इतकी ऑथेंटिक पद्धतीने सजवली होती की आधी फोटो काढावा असं वाटलं आणि नंतर पूर्ण साफ करावं असं वाटलं. फोटो काढायपेक्षा खायची शिफ्ट जास्त होती. मग पोटभर जेवण झालं, गप्पा झाल्या आणि असा हा धमाल दिवस संपला. जर तुम्हालाही साहिलचा स्टँडअप कॉमेडी बघायचा असेल तर त्याच्या आयडियाला फॉलो करा आणि पुढील शोचे अपडेट मिळवा. आणि एकदा तरी आयुष्यात लाईव्ह स्टँडअप कॉमेडी अटेंड करा, कारण की मोबाईलवर हसण्यापेक्षा समोर बसून हसण्याची काही मजाच वेगळी आहे. बाकी दोस्ती यारी कायम पक्की आहे, बकचोदी तर चालू राहणारच आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगा कमेंट मध्ये. पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत रहा, मजेत रहा. धन्यवाद.